मित्रांनो, जय शिवराय. आणि आपल्या सगळ्यांचा आवडता महाराष्ट्रात सध्या प्रत्येक मैदानात गुलाल घेतोय आणि जी गाडा मालक एक सध्या प्रसिद्धी जोतात आहे असे अमित शेठ भाडळे यांचा लाडका शंभू हा नेमकं घडला आणि घडत राहील, पळत राहील. पण शंभूच्या पाठीमागचा इतिहास महाराष्ट्रात क्वचित नंदी एक त्यांच्या त्या बैलांची पैदास कुठून झालेली असते, काय इतिहास असतो हे कमी प्रमाणात जाणलेलं राहतं. पण आपल्याकडं आज शंभूची आई आणि शंभूची बहीण आणि तिकडं ती पण दाखवतो तुम्हाला, ती शंभूची आजी म्हणजे या गाईची ती आई आहे. तर हा पूर्ण व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती बघायला मिळेल. आणि अमित शेठ भाडळे कसे या गाईपर्यंत पोहोचले आणि या गाईच्या अगोदर ह्या दावणीला कुठला नंदी होता, कुठली गाय होती, ह्या सगळ्या गोष्टी जाणून घेण्यासाठी एक रोमांचक आणि सुंदर अशी मुलाखत आहे. कारण की जे शंभूचे अगोदरचे मालक होते त्या मालकाने संपूर्ण इतिहास सांगितला, संपूर्ण स्टोरी सांगितली की अमित शेठचा आणि त्यांचा कुठलाही संबंध नसताना त्या मालकाने इथपर्यंत कसे पोहोचले आणि या गाईचीच पैदास का त्यांना खरेदी करायची होती. जो 4 लाख रुपयाचा घेतलेला शंभू असेल तो शंभू आज महाराष्ट्रात नाव करतोय आणि त्यांच्या दावणीला गुलाल ठेवतोय. आपल्याला माहिती असेल 1 BHKचा तो मानकरी झाला, त्याच्यानंतर पुन्हा एकदा कासेगावच्या मैदानात तो मानकरी झाला. तर असे भरपूर त्याचे नंबर गुलाल म्हणावं लागेल. आणि ही बघा, ही बघताय तुम्ही, ही शंभूची आई. आता थोडक्यात शंभूचं तोंड देखील तुम्ही बघाल तर शंभूचं तोंड पण असंच आहे आणि आईचं आणि शंभूचं तोंड पण एकदम साम्य मिळतं जुळतं आहे. तर तेव्हा संपूर्ण मुलाखत खूप छान आहे. संपूर्ण मुलाखत आपल्या सँडी शिंदे या चॅनलवरती जाऊन बघा. धन्यवाद. जय शिवराय.